हाय हॅलो नमस्कार. कशा आहात आपण तर चांगले असायलाच पाहिजे हीच अपेक्षा. आजचा आपला दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज आपण बघणार आहे वेगळ्या पद्धतीने भेंडी कशी करायची. तर भेंडीची भाजी तयार झाली तरी भेंडीचा कलर अजिबात गेलेला नाही, तुम्ही बघू शकता. तर पहिल्यांदा भेंडी अशी आपल्याला उभी 2 वेळा आणि मग तिचे बारीक बारीक असे पीस करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आणि मी आता अशी करून घेतलेली आहे. तर माझ्या भाकरी बनवून झालेली आहे आणि त्याच तव्यामध्ये भेंडीची भाजी बनवून घेत आहे. तर पहिल्यांदा मी भेंडी धुवून घेतली आणि चिरून घेतली आणि तीच आता या तव्यामध्ये तेल अजिबात सोडायचं नाही, पण भाजून घ्यायची. ही रेसिपी तुम्हाला कुठल्याही चॅनलवर बघायला भेटणार नाही, तर त्यामुळे ही रेसिपी कुठून बघता ते तुमच्या गावाचे नाव सांगा कमेंटमध्ये. तर ही भेंडी 2 ते 3 मिनटं अशीच भाजून घ्यायची आणि आता मी काढून घेत आहे, एका ताटामध्ये घेत आहे. तर तुम्ही बघू शकता भेंडी काढल्यानंतर त्याच तव्यामध्ये पहिल्यांदा 7 ते 8 मिरच्या भाजून घ्यायच्या अशा करपूस. त्यातच लसूण तुम्हाला ॲड करायचं असलं तर 5 ते 6 पाकळ्या लसूण चेचून टाका आणि कांदा पहिल्यांदा टाका. कांदा असा 2 ते 3 मिनटं लाल कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. पहिल्यांदा मी जी ही भेंडी करते ती अजिबात चिकट किंवा अशी लाळ तुटणार नाही त्या भेंडीला आणि एकदम सोपी आणि खमंग अशी भेंडी लागते. तर तुम्हीही एकदा प्रयत्न करून बघा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला. तर कांदा भाजत आलेला आहे आणि तुम्ही कशी बनवता भेंडी आणि काय माझं चुकलं असेल तेही कमेंटमध्ये सांगा. तर भाजत आलेला आहे आणि त्यातच एक टोमॅटो घ्यायचा बारीक चिरलेला आणि त्यातच ॲड करायचा. ह्यात जर मीठ जरा ॲड केलं तरी चालतं, म्हणजे पटकन आपला टोमॅटो भाजला जाईल आणि नंतर वरून टाकलं तरीही चालतं. तर मी नंतरच टाकलेलं आहे. तर कांदा आणि टोमॅटो असं छानपैकी भाजून घ्यायचं. भेंडी पहिल्यांदा भाजून घेतली कारण त्याला आता जास्त वेळ लागणार नाही भाजायला, त्यामुळे पहिल्यांदाच भाजून घ्यायची आणि तेल अजिबात सोडायचं नाही पहिल्यांदा आणि तशीच भाजून घ्यायची. तर आता इथं कांदा आणि टोमॅटो भाजत आलेला आहे आणि ह्यातच भेंडी ॲड करूया. भेंडी ही अशीच 2 ते 3 मिनटं असं भाजून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत. मात्र एक सांगते तुम्हाला, गॅस आपला मध्यम फ्लेमवर ठेवायचा, जास्त स्लोही ठेवायचा नाही, जास्त मोठाही करायचा नाही, मध्यम फ्लेमवर ठेवायचा. त्यामुळं भाजत मी भेंडी शिजत येईल, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. आणि 2 ते 3 मिनटं आपली भाजून झाली का भेंडी त्यात चवीनुसार असं मीठ टाका आणि तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट टाका, नसेल आवडत तरीही चालते, तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कमीत कमी साहित्यात आपण घरच्या घरी कशी रेसिपी करतो तेही बघा. आणि याच्यावर वरून 2 ते 3 मिनटासाठी ताट झाकून ठेवा. तर बघा आपली भेंडी बघा भाजून झालेली आहे आणि बघा शेवटपर्यंतही कलर अजिबात गेलेला नाही आणि आपलं जेवण तयार झालेलं आहे. तुम्हीही या जेवायला. तोपर्यंत आपल्या परिवाराची व आपली काळजी घ्या. उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.